दादा, नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुकी पार पडल्या आणि या विधान परिषद निवडणुकीमध्ये बरंच काही घडून गेलं आहे. जे एकमेकांचे राजकीय शत्रू होते, प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण, हे कुठेतरी एकत्र आले. त्याच्यामुळं तुमच्या राजकारणावर काही परिणाम होणार आहे? मला असं वाटतं की विधान परिषदेची निवडणूक ही खरं तर वेगळी होती आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार अमरभाऊ राजूरकर असल्यामुळं मताची बेरीज खरं तर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर सुद्धा निवडून येऊ शकली असती, परंतु महायुतीनं जी जागा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला दिल्यामुळं त्या बैठकीमध्ये खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडची जी मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मिळायला पाहिजे, फक्त ही तेवढ्यासाठी बैठक होती. आणि मला असं वाटतं की अशोक चव्हाण साहेब हे या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांना लोहा कंदारच्या कार्यकर्त्याचं दुःख माहीत आहे. लोहा कंदारचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं काम या मतदारसंघामध्ये करतायत याची पूर्ण जाणीव आहे. आणि मला असं वाटतं की तो हा मुद्दा आहे तो तेवढ्या विधान परिषदेच्या निवडणुकीपुरता होता. आणि आजपासून आम्ही विधान परिषदेची निवडणूक परवापासून झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी कामासाठी माझे सगळे सहकारी या ठिकाणी जीवापाड काम करतायत. विधान परिषदेची निवडणूक असली तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या निवडणुकीमध्ये कुठेतरी युती होईल असं चित्र दिसत आहे. नाही, कार्यकर्त्याची संख्या आमच्याकडे पण एवढी आहे की भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं जर वाढायची असेल तर मला असं वाटतं की लोहा कंदारमध्ये युतीची खरं तर गरज नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सगळ्या सर्कलमध्ये त्या ठिकाणी पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या ठिकाणी सज्ज होऊन येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवर निवडून येण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतो आहेत. आणि मला असं वाटतं की जिल्ह्यात काय होईल मला माहित नाही, परंतु या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम इथल्या ज्या आमदारांनी केलेलं आहे. मला असं वाटतं की तो जो उद्रेक आहे, या कार्यकर्त्यांचा उद्रेक हा येणाऱ्या पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये 100% दिसणार आहे. एकंदरीत असं बोललं जातं की कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये ही युती होत नाही, परंतु नेत्यांच्या निवडणुकीमध्ये युती होत असते. मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सगळ्या पक्षांना स्वतःच्या ताकदीवर लढल्या गेल्या पाहिजे. कारण त्या कार्यकर्त्यांनी जर निवडणूक जर लढली गेली तर मला वाटतं की पक्ष संघटन गावापर्यंत मजबूत व्हायला मदत होऊ शकते. त्यामुळं कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये तुम्ही युती झाली, 2 मतदारसंघ मिळाले, 4 मिळाले नाही, तर मग 4 मतदारसंघामधल्या कार्यकर्त्यांनी काय करायचा हा प्रश्न आहे ना माझ्यासाठी. त्या मतदारसंघामधल्या सगळ्या गावागावातल्या कार्यकर्त्याला निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याची एक संधी खरं तर असल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लोहा कंदारमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर लढेल, हे मी आज तुम्हाला सांगतो. आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे कुठेतरी भाजपमध्ये येणार असल्याची भारतीय जनता पार्टी एवढी विशाल पार्टी झाली, कुणाच्या येण्यानं कुणाच्या जाण्यानं भारतीय जनता पार्टीवर फरक नाही पडत. त्यामुळे आज जर बघितलं म्हणजे भारतीय जनता पार्टी हे येत आहेत, ते येत आहेत, कोण येते कोण सोडून जाते, याला भारतीय जनता पार्टीची खरं तर म्हणजे गरज नाही. भारतीय जनता पार्टीची म्हणजे एवढी भारतीय जनता पार्टी मोठी झालेली आहे. त्यामुळं कोण आलं आणि कोण नाही केलं म्हणजे आपल्याला लोहा कंदार मधल्या लोकांना किंवा नांदेड मधल्या काही लोकांना वाटत असे हा आल्यानं काय होणार आहे, तो गेल्यानं काय होणार, कोणाच्यानं काय फरक पडत नाही. लक्षात ठेवा, कारण भारतीय जनता पार्टीकडे आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वामध्ये जो विकासाचं व्हिजन घेऊन ही नेते मंडळी आज राज्यात आणि देशामध्ये काम करतायत. आणि मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये विकासाचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये होईल. मला खरं तर आजही सांगायला वाईट वाटतंय, जो नेता वर्षानुवर्षे एक गोष्ट कायम या ठिकाणी म्हणत असतो की मी या मतदारसंघामध्ये विकासाची कामं केलेत. मी खरं तर 2 वर्ष आता विधानसभेला निवडणुकीला पूर्ण झालेले आहेत. मी अजून 1 वर्ष काही बोलणार नाही विषयावर, परंतु गेल्या 50-50, 30-30 वर्षापासूनचे अजूनही विकासाची कामं मला असं वाटतं की गावामध्ये 5 आणि 10 लाखाचा निधी दिला, त्याला जर आपण विकास म्हणत असाल तर मला असं वाटतं की आपण पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा उत्तर महाराष्ट्राच्या किंवा काही जिल्ह्याच्या आपण 100 पट मागावत. आणि माझी या निमित्तानं लोहा कंदारवासियांना विनंती करायची आहे, आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या मतदारसंघामधल्या चुकीच्या लोकांच्या विरोधामध्ये ठामपणे आहोत. लक्षात ठेवा, आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद गावागावापर्यंत वाढून बूथपर्यंत वाढून भारतीय जनता पार्टीला सक्षमपणे उभा करण्यासाठी लोहा कंदारला विकासाच्या दिशेनं घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते पुढच्या काळामध्ये सज्ज आहोत. माझी तुम्हाला या निमित्तानं विनंती आहे,
कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. भारतीय जनता पार्टी इथल्या तथाकथित नेत्याच्या विरोधामध्ये काम करायला सक्षम आहे, लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टी कुठल्याही लागूल चालाला बळी पडायला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मोकळा नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या मतदारसंघाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळेजण काम करू. दगाखंडार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी पाणीपत होणार आहे. मला नाही वाटत की पानिपत व्हायला 2 तर निवडणुका झाल्या. कंधार शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद कमी होती, परंतु लोह्याच्या निवडणुकीमध्ये आमची काही गणितं चुकली, त्यामुळे लोह्यामध्ये आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. परंतु पुढच्या येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सगळ्यात जास्त जागा जिंकणारा लोहा कंधार मधला पक्ष असेल. मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो. युती जर झाली तर नाही, युती करण्याचं खरं तर आम्ही या ठिकाणी जे बसलेलो आहोत, जे लोहा कंधारच्या टीमला जर आम्हाला जर 9 जागा जर लढण्यासाठी आमच्याकडे अनेक कार्यकर्ते जर इच्छुक असतील, तर भारतीय जनता पार्टीच्या वाढीला आम्हाला कोणी रोखणार नाही. आणि जे रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना पुढच्या काळामध्ये बघू काय करायचं ते. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की मी ज्यावेळेस कोणीच नव्हतं त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच या मतदारसंघामध्ये फिरत होतो. आणि ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की भारतीय जनता पार्टी मला या ठिकाणी या मतदारसंघामध्ये न्याय देऊ शकणार नाही, त्यामुळे मी पक्ष बदलला. आणि मी तुम्हाला आजही सांगतो, मी या मतदारसंघाला विकासापासून दूर करणाऱ्या, कंधार लोह्याला अंधारामध्ये ठेवणाऱ्या, या मतदारसंघामधल्या जाती जातीमध्ये भांडण लावणाऱ्या आणि या मतदारसंघामध्ये खोटं बोलून रेटून बोलणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये माझा लढा हा पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रपणे या मतदारसंघामध्ये राहणार आहे. त्यामुळं कोण काय करतं याचा मी कधीच विचार करणार नाही. मी या मतदारसंघामध्ये माझं सर्वस्व पणाला लावून मी या ठिकाणी लढलो. पुढच्या काळामध्ये याच्यापेक्षा अधिक ताकदीनं या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढणार आहे. पण त्यांनी कदाचित भाजपमध्ये आले. ना कोण कुठल्या पक्षामध्ये जर तरवर मी जाणारा कार्यकर्ता नाही. उमेदवारीवर निवडणुकीच्या दृष्टीनं मला आजही खात्री आहे, भारतीय जनता पार्टी म्हणून आज एकनाथ पवार इथं काम करतात, माझी बाकी टीम काम करते. आज भारतीय जनता पार्टी म्हणून 100% मला माझी पार्टी तिकीट देईल याची मला खात्री आहे ना. कारण 3.5 मी तुम्हाला काय सांगितलं, 3.5 वर्षाच्या नंतरचं भवितव्य आज ठरवायची गरज नाही. परंतु तुम्हाला आजही सांगतो की येणाऱ्या 3.5 वर्षाच्या नंतरची जी विधानसभा होईल त्या विधानसभेमध्ये एकनाथ पवार 100% लढणार आहे. त्यामुळे कोणीही कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका. याचं काय झालंय, त्यांचं काय झालंय, हे इकडं आले ते तिकडं आले, या काही गोष्टीचा मी विचार करणारा कार्यकर्ता नाही. मी ठामपणे गेल्या 5-7 वर्षापूर्वी या मतदारसंघामध्ये आलो, तर पुढचे माझं आयुष्य या मतदारसंघामधल्या लोकांना समर्पित करून या मतदारसंघामधल्या लोकांच्या भल्यासाठी मी पुढच्या काळामध्ये काम